सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी दोघांना केली अटक, एक फरार। राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी आणि सोन्याची शिरोली येथील 2 महिलांचे दागिने चोरणाऱ्या 2 आरोपींना राधानगरी पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेल्या त्यांच्या ताब्यातील 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। समीर रमजान मकानदार वय 23, सार्थक नितीन तिवडे वय 19, दोघेही राहणार उमळवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। पसार झालेल्या आणखी एका संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत। याबाबत पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार 31 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता चांदेकरवाडी येथील अक्काताई तानाजी खोत या 65 वर्षीय वृद्ध महिला चांदेकरवाडी बाचणे या रस्त्यावरून चालत जात असताना संशयित समीर मकानदार याने सार्थक तिवडे यांच्यासह अन्य एका साथीदाराच्या मदतीने दुचाकीवरून पाठीमागून येऊन अक्काताई खोत यांच्या गळ्यातील 1 तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र, 5 ग्रॅमचा सोन्याचा गुंड असा एकूण 1,35,000चा मुद्देमाल लंपास केला होता। तसेच 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सोन्याची शिरोली येथील 72 वर्षीय वृद्ध महिला रुक्मिणी राऊत या आपल्या पान शॉपमध्ये बसल्या असता संशयितांनी दुचाकीवरून पान शॉपमध्ये जाऊन चॉकलेट मागण्याच्या बहाण्याने रुक्मिणी यांच्या गळ्यातील 6 ग्रॅम वजनाचे 42,000 रुपये किमतीचे मणिमंगळसूत्र हिसडा मारून पळवून नेले होते। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। या प्रकरणी राधानगरी पोलिसात अक्काताई तानाजी खोत आणि रुक्मिणी राऊत यांनी फिर्याद दिली होती। सलग झालेल्या या जबरी चोरीची दखल घेत स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना या गुन्ह्यास तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक गोरे यांनी पथक तयार करून चांदेकरवाडी, बाचणी तसेच सोन्याची शिरोली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यांना संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले होते। यातील संशयितांची ओळख पटवण्याचं काम सुरू असताना कागल पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार युवराज पाटील यांनी संशयित चोरट्यांची माहिती राधानगरी पोलिसांना दिली। यानुसार राधानगरी पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संशयित समीर मकानदार याला उमळवाड, तालुका शिरोळ येथील उमळवाड फाट्यावरून ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता चांदेकरवाडी आणि सोन्याची शिरोली येथील चोरी 2 सहकाऱ्यांच्या मदतीने केली असल्याची कबुली त्याने दिली। यापैकी सार्थक तिवडे याला ताब्यात घेतले असून अन्य एका संशयिताचा तपास सुरू आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।